विधान परिषदेतील उपसभापती पदाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाकडून ठाकरेंचे आमदार सचिन अहिर यांनी अर्ज भरलाय। शिवसेना शिंदे गटाकडून सचिन अहिर यांनी विधान परिषदेच्या उपसभापतीसाठी अर्ज दाखल केल्यानं सगळ्यांनाच धक्का बसलाय। सचिन अहिर शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार आहेत। विधान परिषदेतील उपसभापती पदासाठी सचिन अहिर अर्ज भरताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह माजी उपसभापती नीलम गोर्हे, मंत्री चंद्रकांत पाटील देखील उपस्थित होते। मागील काही दिवसांपासून सचिन अहिर यांना शिंदे शिवसेनेकडून प्रवेशाची ऑफर देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। खासदार संजय दिना पाटील यांच्या प्रवेशानंतर सचिन अहिर हे पक्ष प्रवेश करण्यासाठी तयार असल्याची माहिती आहे। विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक पाहता शिंदे शिवसेनेकडून त्यांना उपसभापती पदाची संधी देण्यात येईल असा आश्वासन देण्यात आलं। त्यानंतर तातडीनं शिंदे शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय सचिन अहिर यांनी घेतल्याची माहिती आहे। यावेळी मतदारसंघात सचिन अहिर यांची वेगळी ताकद आहे। पक्ष संघटनेसाठी त्यांनी वरळी मतदारसंघात काम केलंय, शिवाय कामगार संघटनांच्या एकजुटीमध्ये सुद्धा त्यांचा सहभाग आहे। त्यामुळे सचिन अहिर यांच्या जाण्यानं ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का वरळी मतदारसंघाचा विचार केला तर पाहायला मिळतोय। दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांनी देखील एक खळबळजनक माहिती दिली आहे। ठाकरेंचे खासदार फोडताना देखील सचिन अहिर हे उद्धव ठाकरेंचे नाही तर एकनाथ शिंदेंचं काम करत होते, त्याचं बक्षीस एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे असं अब्दुल सत्तार म्हणाले। तसेच भविष्यात ठाकरेंचे 12 पेक्षा जास्त आमदार फुटतील असा दावाही अब्दुल सत्तार यांनी केला आहे। राज्यात नुकतंच ऑपरेशन टायगरनं खळबळ उडाली होती। ठाकरे गटांच्या 6 खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। त्यानंतर ठाकरे गटातील अनेक आमदार देखील शिंदे गटात येतील असा दावा करण्यात येत होता। त्यातच आज ठाकरेंचा विधान परिषदेमधील आमदार सचिन अहिर यांनी शिंदे गटाकडून उपसभापती पदासाठी अर्ज भरल्यानं ठाकरेंना पुन्हा एकदा धक्का बसलाय। सचिन अहिर यांच्या शिंदे शिवसेनेत प्रवेशानंतर उद्धव ठाकरेंचा आदित्य ठाकरे यांना मोठा धक्का बसलाय। वरळी मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 विधान परिषदेचे आमदार होते, त्यातील सचिन अहिर होते। सचिन अहिर ठाकरे गटाचे सध्याचे विधान परिषदेचे आमदार। विधानसभा निवडणुकीत 3 वेळा विधान परिषदेवर एकदा विजयी। वरळीमधून 1999, 2004, 2009च्या विधानसभा निवडणुकीत विजयी। 2009ला गृहनिर्माण राज्यमंत्रीपदी, 26 जुलै 2019ला राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल, 2020 मध्ये अखंड शिवसेनेच्या उपनेतेपदी, 2022 मध्ये विधान परिषदेवर सदस्य म्हणून नियुक्ती, 30 जून 2026 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदेंच्या शिवसेनेत, 30 जून विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी भरला अर्ज। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।